नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुका हा भीषण पाणी टंचाईचा सामना करताना दिसून येत आहे. याच माध्यमातून या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच नांदवळ धरणामध्ये अतिरिक्त पाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. या सोडण्यात येणाऱ्या पाण्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड यांचे स्वीय सहाय्यक अमित चव्हाण काय म्हणाले पाहूया. नमस्कार. उत्तर कोरेगाव तालुक्यातील ही जी भीषण परिस्थिती दुष्काळाची निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या क्षेत्राच्या जी सिंचन योजना आहे वसना उपसा सिंचन योजना याच्यामध्ये जे 0.52 TMC हे जे वाढीव पाणी दिलेलं होतं त्याचं आवर्तन या येणाऱ्या महिन्याच्या शेवटी चालू होत आहे. आणि या माध्यमातून या क्षेत्रातील बहुतांश गावांना जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या उन्हाळ्यामध्ये सतावतोय त्याच्यावर आपण मात करतोय. सर्वप्रथम हे जे कार्य झालेलं आहे या आपल्या विभागाचे खासदार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तिथे याच्यासाठी पाठपुरावा केला होता आणि पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला हिरवा कंदील दाखवून ही एक वाढीव आपल्याला पाणी दिलेलं होतं. या निमित्तानं समस्त भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते यांच्या वतीनं मी आज आणि एकंदरीत उत्तर कोरेगावच्या वतीनं आज मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि इतर सर्व प्रमुख नेत्यांचं आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीनं जे भारतीय जनता पक्षाची इतक्या वर्षाची मागणी होती की ह्या भागातली जी उपसा सिंचन योजना आहे तिचं सबलीकरण व्हावं आणि पाण्याचा कोटा वाढावा, ह्या दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे पाणी येतंय. तर खूप खूप आभारी आहोत आम्ही यासाठी. कुठल्या धरणात सोडणार आणि किती तारखेला सोडणार काय वाटतंय? सध्या परिस्थितीमध्ये आपण नांदवळ धरणामध्ये हा पहिला उपसा करून घेतोय जिथून पिण्याच्या पाण्याच्या बहुतेक नळ योजना या वरच्या भागाच्या ज्या आहेत त्या आहेत आणि आपला प्रयत्न आहे की आपण साधारण 27 तारीख ते 30 तारखेच्या आसपास हे आवर्तन चालू होईल अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारतो की आगामी लोकसभा ही अतितटीचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा माढा मतदारसंघ यामध्ये दोन्ही राजे घराणे उतरले त्यांची अक्षरशः अस्मितेची लढाई एक मानली जाते. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात काय मत व्यक्त कराल? आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा दिवशी सोलापूरमध्ये ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ही निवडणूक ना कुठल्या घराण्यामधली आहे ना कुठल्या उमेदवारांमधली आहे. ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीने लढली जाते. आणि समस्त भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी जे लोकहितवादी कामं केलेली आहेत त्या कामांना घेऊन आम्ही जात आहोत. त्यामुळे कुणीही किती काय म्हटलं तर नरेंद्र. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, सातारा.